वळूया पुढच्या बातमीकडे। भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केली। व्हिडिओ पोस्ट करून राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी हा दावा केला। काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले काय नेमकं उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आम्ही केवळ देवी देवतांनाच पूजतो असं भरत गोगावलेंनी तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यानंतर स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र त्यानंतर आता लागलीच हा एक दुसरा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। भरत गोगावलेंचा हा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ आहे। निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केलेली होती। व्हिडिओ पोस्ट केलेला आहे राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी आणि तसा दावाही सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच 2 ते 3 दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांनी देखील असाच व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा व्हिडिओ पोस्ट होतोय। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, आणखी एक व्हिडिओ भरत गोगावलेंचा काय अपडेट? दीपक, भरत गोगावलेंच्या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पालकमंत्री पदाकडे अंगुली निर्देश केलेले आहेत। पालकमंत्री पदासाठी मागच्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगल्याचं संपूर्ण जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं। आता हे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी कुठेतरी भरत गोगावले अघोरी पूजा घालतायत अशा पद्धतीचा एक सुतोवाच या निमित्तानं त्यांना केले आणि त्यांच्या घरातील हे व्हिडिओ असल्याची देखील बाब आता समोर येते। काल 1-2 दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांना देखील अशाच पद्धतीचा एक अघोरी व्हिडिओ समोर आणला होता आणि निवडणुकीपूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी घरामध्ये अशा पद्धतीची पूजा भरत गोगावले यांना घातली असं त्यांना म्हटलं होतं। आता पालकमंत्री पदासाठी देखील अशाच पद्धतीची पूजा घातली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। नक्कीच आता या सगळ्याबाबत गोगावले नेमकं काय स्पष्टीकरण देत आहेत निलेश ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा स्पेशल रिपोर्ट।